नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला आता 5व्या टप्प्यातलं हे मतदान होणार आहे आणि त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या आपण बघणार आहोत। 5व्या टप्प्यामध्ये देशातील 49 आणि राज्यातील 13 जागांवर उद्या मतदान। नाशिक, दिंडोरी, धुळे, पालघर, ठाण्यासह मुंबईतील 6 जागांसाठी मतदान। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। उद्योगपती रतन टाटांचं मुंबईकरांना मतदान करण्याचं आवाहन। सर्वांनी मतदानासाठी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा असं केलंय आवाहन। बॉलिवूड कलाकारांचं मतदान करण्याचं सर्वसामान्यांना आवाहन। शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि विशाल ददलानी यांच्याकडून मतदान करण्याचं आवाहन। देशातील प्रमुख ज्येष्ठ नेत्यांचं गृहमतदान। मनमोहन सिंह, लालकृष्ण अडवाणी, हमीद अन्सारी, मुरली मनोहर जोशींनी बजावलाय मतदानाचा अधिकार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचं ऑल आउट ऑपरेशन। 205 ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन। 212 आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई। अवैध धंद्यांवर छापेमारी करत अनेक आरोपी ताब्यात। मुंबईत मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 50,000 पोलीस तैनात। केंद्रीय निमलष्करी दलाच्या तुकड्यांसह दंगल नियंत्रण पथक, होमगार्ड देखील तैनात। ठाणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15,000हून अधिक पोलीस तैनात। राज्य राखीव दलासह केंद्रीय औद्योगिक दलाच्या तुकड्या देखील तैनात। पालघर लोकसभा मतदारसंघात उद्या 21,48,850 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। नाशिक आणि दिंडोरीत प्रशासकीय तयारी पूर्ण। दिंडोरीमध्ये 1,922 तर नाशिक लोकसभा मतदारसंघात 1,910 मतदार केंद्रावर तयारी पूर्ण झाली आहे। तर सकाळीच ईव्हीएम मशीनचं वाटप।